चला मैदान क्रमांक 1 देखील संपलेला आहे. आपण चला मी विनंती करतो अर्थातच या ठिकाणी टीम आकांक्षा एंटरप्राइजेस आवास या संघाला विनंती करतो आपण ग्रँड एंट्री करायची आहे मैदान क्रमांक 1 करिता. आकांक्षा एंटरप्राइजेस आवास प्लीज वेलकम. तदनंतर मी विनंती करतो टीम श्री प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा प्लीज वेलकम ऑफ कोर्ट नंबर 1. रितेश पेडवी कृपया आपण आपलं कॅश प्राइज या ठिकाणाहून कलेक्ट करायचं आहे. रितेश पेडवी आपण या. आता मात्र मैदान क्रमांक 2 वरील सामन्याला या ठिकाणी सुरुवात होती आहे. अर्थातच आपल्याला संघ अनुभवायला मिळत आहेत. फ्रेश बेक हाऊस मानी विरुद्ध खाडी बंधू रितेश पेडवी. मी प्रथम मान्यवरांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच विनीत याला सन्मानित करायचं आहे आणि तसेच रितेश पेडवी आपल्याला विनंती करतो आपण तिकडे जायचं. रितेश पेडवी याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रितेश पेडवी आपण या. रितेश पेडवी प्लीज आपण व्यासपीठावरती या. आदरणीय अशोक भाई म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी विनीतला सन्मानित केले जात आहे. मॅन ऑफ द मॅच मागील सामन्यामधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि या ठिकाणी कॅश प्राइज दिलं जात आहे. अर्थातच रितेश पेडवी एक यशस्वी संघाचा यशस्वी कर्णधार आजच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने चमकलाय. रितेश आता मात्र हा घाडी बंधू संघाचा चढाई बहादर आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. मनोज घरत स्वतः कर्णधार या ठिकाणी वारंवार चढाई करतो आपल्या संघाच्या विजयासाठी. निश्चितच मित्रांनो प्रयत्न करत राहा कारण तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर निश्चितच तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता यामध्ये शंका नाही. परंतु तुमचे प्रयत्न या ठिकाणी करणं गरजेचं आहे. चढाईसाठी पुन्हा शकता मनोज घरत आपल्याला बघायला मिळतो. वारंवार चढाई त्याच्या माध्यमातून यावेळेस मात्र थर्ड रेट तिसरी चढाई असेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. त्याला प्रत्युत्तरा दाखल जर्सी क्रमांक 22 अर्थातच प्रीतम वे जो मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच होता खऱ्या अर्थाने तो देखील दाखवून देतोय की हम भी किसी से कम नहीं. दॅट्स कॉल्ड टीट फॉर द टॅट. जशाच तसं प्रत्युत्तर देणं काय असतं ते मैदानावरती दाखवून देतो प्रीतम. आता मात्र प्रत्युत्तर दाखल
एक अनुभवी खेळाडू आपल्याला मैदानावरती बघायला मिळतोय. एक आगळी वेगळी अशी पदलालित्याचा भार आपल्या पायांच्या सुरावरती त्या ठिकाणी संवाद असेल चढाईसाठी. आदेश पाटील एक जबरदस्त खेळाडू यावेळेस रिक्त से माघारी परतत असताना त्याला प्रत्युत्तर देण्याकरिता पुनश्च एकदा मात्र आपल्याला चढाईसाठी बघायला मिळतोय. अर्थातच प्रीतम वेळे. आदेश पाटील साठी ऑफर असेल पुणेरी पलटण ग्रुपच्या माध्यमातून. प्रत्येक गुणासाठी आदेश साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज असेल. आदेश पाटील प्रचंड रसिकांच्या गळ्यातील ताबीत असलेला खेळाडू. चढाईसाठी आता मात्र मनोज घरत आपल्याला बघायला मिळतोय स्वतः कर्णधार. तो दोस्तों जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी पर जमीन कि जीवन में असली उड़ान अभी बाकी है कि जीवन में असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी पर जमीन, अभी तो पूरा आसमान बाकी है. निश्चितच मित्रांनो तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असेल तर तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता. यावेळी चढाईसाठी गौरव जर्सी क्रमांक 1 आपल्याला बघायला मिळतोय. परंतु समोर निखिल असेल हे देखील विसरून चालणार नाही. एक खंड मध्यरक्षक या विभागात आपल्याला बघायला मिळतो. अर्थातच निखिल चव्हाण. माघारी परततोय. आता मात्र आपण मैदान क्रमांक 2 वरील खेळ त्या ठिकाणी अनुभवूया. अर्थातच 2 दिग्गज खेळाडूंमधील हा संघर्ष आपल्याला बघायला मिळेल. खऱ्या अर्थाने अक्षय कवळे विरुद्ध विनीत मोकल या 2 खेळाडूंमधील संघर्ष आपल्याला बघायला मिळणार आहे. अर्थातच अक्षय कवळे कर्णधार असलेल्या संघाचा आणि प्रतिस्पर्धी प्लंबिंग ट्रेडर्स बोंबटकरपाडा संघाचा कर्णधार सौरभ पाटील आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. चढाईसाठी विनीत ज्या खेळाडूने मागील सामन्यामध्ये हाहाकार केला होता, वारंवार त्या ठिकाणी मल्टिपल पॉइंट रेडी करत होता असा विनीत, आणि त्याला मात्र प्रत्युत्तर दाखल बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय. आता मात्र अर्थातच अक्षय कवळे आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने झिराड येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये या खेळाडूच्या नावावर एक आगळावेगळा रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळतोय. 7+2 अशी 9 गुणांची चढाई या आपल्या विभागामधून या देखील खेळाडूंनी केली होती. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. असा अक्षय कवळे मॅन फ्रॉम बोनस अधिक 7 गुण. बघा मित्रांनो 10 गुणांची चढाई अक्षय कवळेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली होती. आता मात्र प्रत्युत्तर दाखल जय खरत आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त व भारदस्त पावलांचा चढाई बहादर माघारी पर्यंत. त्याला प्रत्युत्तर दाखल आता मात्र तितक्याच ताकदीचा एक मजबूत बांधाल आपल्याला चढाई बहादर. अजिंक्य पाटील 7-1 असा सामना असेल आणि तितक्याच ताकदीचा हा चढाई बहादर आपल्या चढाईसाठी बघायला मिळतोय. त्याला प्रत्युत्तर दाखल आता मात्र निश्चितच चढाईची धुरा आपल्या खांद्यावरती घेतो पार्थ कडवे. मागील सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच पार्थ. खऱ्या अर्थाने दैदिप्यमानाचं नियोजन आणि आयोजन आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. वेगळ्या धोरणाची ही चढाई आता मात्र चढाईसाठी हितार्थ मडवी आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच मांडीवर दिली जाते थाप आणि प्रतिस्पर्ध्याला सांगितलं जात आहे की होय मी तुला यशस्वीरित्या टिपलाय. निश्चितच मित्रांनो एक जबरदस्त चढाई बहादर आपल्याला बघायला मिळते. अनेक नवे चेहरे आज या लीगच्या माध्यमातून उदयास येताना आपल्याला निश्चितच बघायला मिळतील. त्यातीलच एक हितार्थ मडवी. प्रत्युत्तर दाखल विनीत मोकल. तर मित्रांनो छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासीचा ऐसा राजा, ही मातीसाठी प्राण सांडितो, युद्ध मांडितो ऐसा राजा, जीव लावितो, जीव वाहितो, जीव रक्षितो ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा, ऐसा राजा. आणि ऐसा राजा या भूमंडळाच्या ठाई तुमच्या आमच्या सारख्या महाराष्ट्र वासियांना लाभला. हे आपलं तो भाग्य नाही का मित्रांनो. गॅलऱ्या खचाखच भरल्यात, परंतु त्या गॅलऱ्यांमधून नामघोष होणं देखील गरजेचं आहे.
बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही अलिबाग नगरी आणि या अलिबाग नगरीमधील खऱ्या अर्थाने आजचा हा कबड्डीचा गौरव आपल्याला अनुभवायला मिळतोय तो निश्चितच नांदाई देवीच्या कृपा आशीर्वादाने पुनीत झालेल्या या नांदाईपाडा गावामध्ये आज आपल्याला कबड्डीचा थरार अनुभवायला मिळतोय. यावेळेस मात्र मैदान क्रमांक 1 वर वाघाची दहाड आपल्याला बघायला मिळते, वाघाची डरकाळी ऐकायला मिळते. अर्थातच गरजतोय अक्षय कवळे, परंतु प्रत्युत्तर दाखल विनीत मोगल. व्हॉट अटॅक, जबरदस्त विकेट. शांतता, संयम आणि परफेक्ट कार्यक्रम. मित्रांनो, तुम्हाला जर कबड्डीचा खेळ खेळायचा असेल तर नुसती रग चेक. काही झालं नाही मित्रांनो, आपण आपल्या जागेवरती राहा, काही झालं नाहीये. चला व्हॉलेंटियर्स, आपण प्रथम त्या ठिकाणून जागा खाली करा. हो, आपण खाली बसा प्लीज, आपल्याला विनंती असेल. चला पंच, आपण सामन्याला सुरुवात करा, विनंती असेल. पंच मैदान क्रमांक 2 प्लीज आपण सुरुवात करा. चला गावदेवी मुशे संघाचा तेजस म्हात्रे, आपण देखील आपला मॅन ऑफ द मॅच चा किताब घेऊन जायचंय. गावदेवी मुशे संघाचा तेजस म्हात्रे, आपण देखील या आणि आपले प्राइज घेऊन जायचंय. हॅलो चेक. मित्रांनो, जो रसिक वर्ग आपण बॅरिगेट्सवर भार देऊन उभे आहात, आपल्याला एक महत्वाची सूचना आहे. कृपया आपल्या बॅरिगेटच्या खाली कोणत्याही प्रकारे विद्युत वाहिनी गेली आहे का एकदा चेक करा प्लीज. विजेची तार गेली आहे की एकदा चेक करा. जर गेली असेल तर कृपया आपण त्या ठिकाणी बाजूला उभे राहा. आपल्यासाठी सूचना आहे, कोणत्याही प्रकारे या ठिकाणी स्पर्धेला गालबोट लागेल असं कृत्य आपल्या मधून होता कामा नाहीये. आपल्याला विनंती असेल प्लीज आपण एकदा चेक करा आणि जर त्या ठिकाणी विद्युत वाहिनी गेली असेल तर आपण त्या ठिकाणून बाजूला व्हायचं आहे. प्लीज कॉपरेटर्स, आपण आम्हाला सहकार्य करा. आता मात्र एक अस्तित्वाच्या लढाई आपल्याला या ठिकाणी मैदानावरती बघायला मिळतात. यावेळी चढाईसाठी जर्सी क्रमांक 18 अर्थात हितार्थ आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त मोहरा, त्याला प्रत्युत्तर दाखल जय घरत. बघा मित्रांनो, पैलवानी तोरा तुझा रुबाब राजेशाही असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. एक असा पैलवान ज्याने निश्चितच महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं असा हा जर्सी क्रमांक 22 जय घरत आपल्याला बघायला मिळतोय. वजन जवळपास 90-95 घरामध्ये आणि वेग पायामध्ये वाऱ्यासारखा असा हा जबरदस्त जय, त्याला प्रत्युत्तर दाखल. आता मात्र अजिंक्य पाटील, मॅन फ्रॉम आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज. चला मित्रांनो, यानंतर पुढील होणारे सामने असेल. आपल्यासाठी पहिला पुकार मैदान क्रमांक 1 करिता चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध मोरिया सुपर किंग्स चेंदडे गोंधळपाडा. आपण तयारीत राहा. आपल्यासाठी पुढील पुकार असेल मैदान क्रमांक 1 करिता. तर मैदान क्रमांक 2 करिता जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदेई देवी नांदेईचा पाडा. आपण देखील तयारीत राहा. आपल्यासाठी हा पहिला पुकार असेल.
चारही संघ आपण अलर्ट व्हा, आपल्यासाठी पुकार झालेले आहेत. मैदान क्रमांक 1 चैतन्य सप्लायर्स ढोकवडे वर्सेस मोरिया सुपर किंग्स गोंधळपाडा. मैदान क्रमांक 2 जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदेड देवी नांदाईचा पाडा. धन्यवाद अलंकार. नुकताच जो सामना झाला चैतन्य सप्लायर्स धोकवडे विरुद्ध जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद, या सामन्यामध्ये तेजस मात्रे हा गुणी खेळाडू ठरतोय सामनावीराचा मानकरी. विनंती असेल तेजस, आपलं सामनावीराचं पारितोषिक आपण व्यासपीठावर स्वीकारायचं आहे. विनंती आहे सन्माननीय रणजितदादा राणे, आपल्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा आपण गौरव करायचा आहे. तेजस मात्रे सामनावीराचा मानकरी ठरलेला हा खेळाडू. व्हॉलंटियर्स, आपण आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली होती, आपल्याला एक सन्मान मैदानामध्ये घ्यायचा होता. कृपया आपण या ठिकाणी कुठे असाल आपण व्यासपीठाकडे या. या ठिकाणी आपण अस्तित्वाच्या लढाई अनुभवतोय. आता मात्र फ्रेश बेकच्या माध्यमातून चढाईसाठी एक नवोदित चढाई वीर आपल्याला बघायला मिळतोय. बघूया कितपत गुणांची लढत त्याच्या माध्यमातून केली जाईल. निश्चितच एक आगळी वेगळी पदार्थ नीती त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. यावेळेस मात्र निश्चितच निशांत म्हात्रे या वाघाला त्या ठिकाणी जाळ्यामध्ये ओढले जात आहे आणि एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. त्याला प्रत्युत्तर दाखल आता मात्र स्वतः कर्णधार अर्थातच मनोज घरत आपल्याला बघायला मिळतोय. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची नामी संधी असेल आणि समोर स्वतः चेतन वेळे असेल. काही होऊ शकतं, ही आत्महत्या म्हणावी लागेल. चेतनच्या माध्यमातून मित्रा ही अपेक्षा तुझ्याकडून नव्हती. यावेळेस मात्र मनोज घरत सक्सेसफुल होतोय आणि टाळ्यांचा गजर मात्र गॅलरी मधून आपल्याला अनुभवायला मिळतो. जबरदस्त चढाई. ग्राउंड नंबर 1 वर जो गावदेवी मुशेद आणि चैतन्य धोकवडे हा जो संघ सामना झाला अगोदर, त्याची वैयक्तिक स्कोर शीट आलेली नाही. गावदेवी मुशेद आणि चैतन्य धोकवडे. गावातली पोरं लगेच स्नॅप काढते. चला मित्रांनो, दुसरा पुकार असेल मैदान क्रमांक 1 करिता आकांक्षा एंटरप्राइजेस आवाज विरुद्ध श्री प्लंबिंग ट्रेडर्स. हा सामना झाल्यानंतर त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 करिता दुसरा पुकार चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध मोरिया सुपर किंग्स चेंडरे गोंधळपाडा. आपण दारीत राहा, आपल्यासाठी दुसरा पुकार. तर मैदान क्रमांक 2 साठी देखील दुसरा पुकार जगदीश सावंत पुरस्कृत
गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाईचा पण आपण देखील तयारीत राहा. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी दिशांत म्हात्रे. इस बार जरूर सक्सेस मिलेगा. जबरदस्त चढाई आपल्याला बघायला मिळते. वेळ सक्सेसफुल होतोय. प्रत्युत्तर दाखल स्वतः मनोज करत आपल्या संघाची जबाबदारी दारोमदार आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय आणि मात्र चढाईसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आघाडी मात्र यावेळेस 5 गुणांची असेल. मनोज याच्या खाडी बंधू या संघाकडे 7 विरुद्ध 1 अशी लढाई. हा खेळाडू कितपत लढवेल आता मात्र थर्ड रेड. निश्चितच मित्रांनो थर्ड रेड म्हटलं आणि समोर जर चेतन वेळेसारखा एक मजबूत मध्यरक्षक असेल तर वाघाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात हीच अमुची मर्द मराठ्याची जात हे दाखवावे लागेल. आठवावा लागेल शिवशंभूंचा इतिहास. खऱ्या अर्थाने यावेळेस मात्र अनसक्सेसफुल अटेम्प्ट ओव्हर कॉन्फिडन्स. निश्चितच या सामन्यामधून आत्महत्या करावी लागेल. कर्णधार आहात आपण मनोज करत. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल पुन्हा एकदा करू शकता सक्सेसफुल होतोय. अर्थातच चढाईसाठी आता मात्र नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय. प्रीतम वेळ मात्र सक्सेसफुल झालाय. त्याला प्रत्युत्तर दाखल हा एक नवोदित खेळाडू जर्सी क्रमांक 7. आता मात्र चढाईसाठी दिशांत. आणि सक्सेसफुल. आता मात्र निश्चितच मित्रांनो संघाची जबाबदारी आता मात्र निखिल चव्हाण यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. जर्सी क्रमांक 12 साईरा वैरा धावतोय उजव्या कोपऱ्यामधून डाव्या कोपऱ्यामध्ये. बघूया कितपत गुणांची लढत त्याच्या माध्यमातून केली. यावेळेस ऍडव्हान्स लागेल आणि निखिल मात्र मैदानाच्या बाहेर. बघा मित्रांनो मैदानामध्ये होत्याचं नव्हतं व्हायला लागलंय. जवळपास 5 ते 6 गुणांची आघाडी घाडी बंधू या संघाकडे होते. परंतु 30 आघाडी आता मात्र पिछाड़ी मध्ये बदलती है कि काय. इसीलिए तो दोस्तों कहते हैं डूबे सूरज को फिर से आने के लिए वक्त लगता है. बर्फ को पानी में बदलने के लिए वक्त लगता है. लेकिन कबड्डी के खेल में स्कोर बोर्ड बदलने में बिल्कुल वक्त नहीं लगता. आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण मैदान क्रमांक 2 वरती अनुभवतोय. चढाईसाठी आता मात्र प्रीतम वेळे. या सामन्यामध्ये टर्निंग पॉइंट रेडर म्हणून ज्या खेळाडूकडून आकर्षण पाहतोय तोच हा प्रीतम वेळे आपल्याला बघायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू या मैदानावरती हा काय करतोय आपल्या फ्रेश पेक संघासाठी. आणि यावेळेस मात्र आता जबाबदारी स्वीकारावी लागेल आदेश पाटील याला. ज्या खेळाडूवरती बक्षिसांची खैरात झाली आहे पुणे रिपल्टर ग्रुपच्या माध्यमातून. स्वप्नील पाटील माणी यांच्या माध्यमातून फ्रेश बेक हाऊस यांच्या या संघातील खेळाडू प्रीतम वेळे याच्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे. आपण सामना अंदर कलेक्ट करा. वारंवार या ठिकाणी चढाई आपल्याला बघायला मिळतात. एक निर्भळ चढाई बहादर प्रीतमच्या माध्यमातून या ठिकाणी नावारूपाला येतोय. आता मात्र मयूर पडियार या ठिकाणी आता मात्र थर्ड रेड.
आता मात्र मित्रांनो चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय जबरदस्त चढाई बहादुर मनोज घरात इस बार जरूर सक्सेस मिल गया ग्रुप. चढाईसाठी प्रीतम वेळे यावेळेस मात्र रोखला जातोय. लाजवाब कमबॅक आपल्याला बघायला मिळतोय खाडी बंधू संघाच्या माध्यमातून. खेळाडूला मार लागतो मित्रांनो त्या ठिकाणी लक्ष द्या. आता मात्र जय घरत देखील मैदानाच्या बाहेर जातोय. एक जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. आता मात्र आदेश पाटील याच्यावरती जबाबदारी असेल. जर सामना पाहायला गेलो तर 18-18 जवळपास हा सामना टायच्या दिशेने वाटचाल करतोय की काय. चला 3 पुकार झालेले आहेत. दोन्ही मैदानांसाठी 4 संघ आपण प्रस्थान करायला हरकत नाही. चैतन्य सप्लायर्स ढोकवडे विरुद्ध मोरिया सुपर किंग्स गोंधळपाडा विरुद्ध जगदीश सावंत. मैदान क्रमांक 1 साठी चैतन्य सप्लायर ढोकवडे विरुद्ध मोरिया सुपर किंग्स गोंधळपाडा. तर मैदान क्रमांक 2 जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मुशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाई सपाडा. आपण मित्रांनो 3रा पुकार झालेला आहे. मैदानाच्या गेटकडे चला. आता मात्र चढाईसाठी यावेळेस आपल्याला फ्रेश बेक हाऊस मानी या संघाच्या माध्यमातून चढाई बहादर रिक्त असते माघारी पर्यंत आदित्य भगत. आता मात्र गृहरचना आता मात्र सांघिक कामगिरी करावी लागेल ती मनोज घरत याच्या घाडी बंधू या संघाला. जर या सामन्यामध्ये आपल्याला आपलं वचक अर्थातच आपला अस्तित्व जर टिकवायचं असेल, जर आपल्या संघाचे संघमालक सचिन घाडी यांचं नाव यांचं अस्तित्व या मैदानावरती टिकवायचं असेल तर मात्र मनोज घरत याला चिकरीचे प्रयत्न करावे लागतील. यावेळी चढाईसाठी निश्चितच मनोज घरत जर्सी क्रमांक 34 एक जबरदस्त कर्णधार वन ऑफ द बेस्ट कॅप्टन कुल. समोर मात्र यावेळेस चेतन वेळे असेल. यावेळेस ऍडव्हान्स टॅकल आणि मात्र सक्सेसफुल देखील करून दाखवतोय. जबरदस्त खेळ आदित्य भगतच्या माध्यमातून. प्रत्युत्तर रकल निशांत भाद्रे. आता मात्र निश्चितच थर्ड राइड 3री चढ़ाई. इस बार जरूर मौका मिलेगा ईट का जवाब पत्थर से देने का टीम घाड़ी ब्रदर्स टीम को. निशांत म्हात्रे मैदानामध्ये लाजवाब. ये जरूर खेळ है. आदेश एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आदेशसाठी. पुणेरी पलटणच्या माध्यमातून ज्याच्यावरती बक्षिसांची कैरात केली जाते. मोजले तर जास्त होतील परंतु 200 रुपयाचे कॅश प्राइज द्यायला हरकत नाही. प्लीज आपण कोऑपरेट करा. व्हॉलेंटियर्स आपण कृपया व्यासपीठाच्या समोर राहू नका. आता मात्र मनोज घरत निश्चितच जबाबदारी मित्र मोठी असेल. आणि सामना संपतो. विजय संघाचा विजय कोणता संघ झाला ना. लीग स्टेजचा सामना असेल. 5-5 चढाया होणार नाहीत. आपल्या दोन्ही संघांना समसमान गुण असणार आहेत. 3-3 गुण 3-3 पॉइंट्स दोन्ही संघांना दिले जातील. चला पुढील सामना आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या आपल्याला विनंती असेल.
चला आपण मैदान क्रमांक 2 कडे प्रस्थान करा. जगदीश सावंत पुरस्कृत गावदेवी मोशेद विरुद्ध रुची एंटरप्राइजेस नांदाई देवी नांदाई सापडा. चला मित्रांनो, आपल्याला विनंती असेल त्वरित या.